लोअर पैनगंगा बांध विरोधी संघर्ष समिति के नेतृत्व में विदर्भ मराठवाड़ा और खड़कावासी 100 पुरुषों और महिलाओं के एक जंबो प्रतिनिधिमंडल ने यवतमाल में कलेक्टर, पुलिस अधीक्षक और सिंचाई विभाग के कार्यालय पर धावा बोला। ग्रामीणों ने ज्ञापन सौंपकर किसी भी अधिकारियों को गांव में नहीं आने की चेतावनी दी है। इसके साथ ही ग्रामीणों ने सिंचाई विभाग के मांडवकर नामक कर्मचारी को खड़का सरपंच से सार्वजनिक रूप से माफ़ी मांगने की बात कही। निम्न पैनगंगा प्रकल्प या अंतर्गत आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमच्या ज्या ग्रामपंचायतीनं ठराव घेतलेला आहे त्या ठरावानुसार जर आमच्या सर्व अटी जर मान्य असेल तरच कोणताही पाटबंधारे विभागाचा अधिकारी वा कोणताही आमच्या गावात यावे किंवा अन्यथा आमच्या अटी जर मान्य नसेल तर येऊ नये। कारण जे पाटबंधारे विभागाचे अधिकारी आहेत ते आमच्या गावात येऊन, आमचं गाव खूप शांततेचं आहे, आमच्या गावामध्ये येऊन काही दारोडी व्यक्ती जे आहे किंवा जे काही अडाणी लोक आहे ज्यांना काही समजत नाही अशा लोकांना ते वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवतात आणि त्यांचे हे निम्न पैनगंगा प्रकल्प जे आहे याच्यावर जे संमतीपत्र आहे याच्यावर त्यांच्या सह्या घेतल्या जात आहे। जर आमच्या अटी मान्य नसेल तर कोणताही अधिकारी येऊन आमच्या गावात कोणत्याही प्रकारचा गोंधळ करू नये आणि अटी जर आमच्या पूर्ण मान्य असेल तर आमचा काही धरणाला विरोध नाही आहे। आम्ही आमच्या खडका गावातील धरण संबंधी आलेलो आहोत आणि आमच्या गावामध्ये जे धरणासाठी खूप अधिकारी लोक येऊन जे अतिरेक करत आहे ते आमच्या गावाचं म्हणजे सर्वस्व घेऊन चालल्यासारखेच चालले। त्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत। कारण याआधी जे समितीले कलेक्टर साहेबांनी शब्द दिला होता की 15 दिवसामध्ये आम्ही तुमच्या प्रकल्पाबद्दल सविस्तर चर्चा करू, त्यानंतर अधिकारी पाठवू म्हणे आणि त्याने त्याच्या शब्दावर कायम राहिले नाही आणि आमच्या गावामध्ये अधिकारी येऊनच राहिले। आमचा तसा ह्या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे। तरी पण चला बा, आता शासनाचं काम असल्यामुळे आम्ही जर आम्हाला आमच्या ज्या ग्रामसभेनं पूर्ण अटी जर शासनाला मान्य असेल तरच त्यांनी आमच्या गावामध्ये यावं, अन्यथा कोणताही अधिकारी आमच्या गावामध्ये येऊ नये।